आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना काढली आहे। ती म्हणजे राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य टूलकिट खरेदीसाठी देणार आहे। आता याचा अर्ज कसा करायचा, कोठे करायचा या संदर्भातील माहिती आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत। दिव्यांग मित्रांनो, आपण सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर आल्याच्या नंतर या ठिकाणी ब्लॉग नावाचा टॅब आहे, या टॅबवर क्लिक करा। या टॅबवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाच्या योजना, टूलकिट योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी टूलकिट योजनाचा उपक्रम आहे। दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करणे, दिव्यांगांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे या हेतूने हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालू केला आहे। आता याच्यासाठी आपल्याला आवश्यक लागणारे कागदपत्र, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, व्यवसाय टूलकिट खरेदीचा पुरावा, आधार लिंक पासबुक, बँक पासबुक आणि आधार कार्ड आणि UDID क्रमांक ही कागदपत्र आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहेत। कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहेत। आता हे कशी करायची, अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती आपल्याला सांगणार आहे। सर्वप्रथम या लिंकवर आल्याच्यानंतर येथे क्लिक करा, या टॅबवर क्लिक करायचं आहे किंवा महाराष्ट्र शासनाचं असणारं अधिकृत दिव्यांग सहाय्यक जे पोर्टल आहे या पोर्टलवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींकरिता नोंदणी या टॅबवर क्लिक करायचं आहे, नोंदणी करायची आहे। नोंदणीवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याकडं UDID क्रमांक असेल तरच आपल्याला नोंदणी करता येणार आहे। होय, माझ्याकडे UDID क्रमांक आहे। UDID क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। UDID क्रमांक टाकल्याच्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल। रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मुख्य पेजकडे यायचं आहे। आता मुख्य पेजकडे आल्याच्यानंतर रजिस्टर झाल्याच्यानंतर आपल्याला एक नवीन टॅब विंडो ओपन होईल। त्यानंतर आपल्याला नागरिक लॉग इन या टॅबवर यायचं आहे। या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला जो OTP येणार आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी साइन इन करायचा आहे। OTP आपल्या जो रजिस्टर मोबाईल आहे किंवा UDID कार्डला जो लिंक मोबाईल आहे त्या मोबाईलवर आपल्याला OTP येतो। तो OTP आपण अचूकपणे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन करायचं आहे। अशा पद्धतीने आपलं पोर्टल ओपन होणार आहे। पोर्टल ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला वैयक्तिक माहिती पूर्णपणे भरायची आहे, कौटुंबिक माहिती भरायची आहे, देखरेख करणारा कोण भरायचा आहे, पत्त्याची माहिती भरायची आहे आणि सामाजिक आर्थिक भरायची आहे। बँक खाते डिटेल देखील आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। आता हे सर्व भरल्याच्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात। कागदपत्र म्हणजे काय, आधार कार्ड, बँक पासबुक, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, दिव्यांगाचं प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, विवाह दाखला जर असल्यास, पत्त्याचा पुरावा, 10वी आणि 12वीची गुणपत्रिका इत्यादी सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत। त्यानंतर पात्र योजना म्हणजे यायचं आहे। आता या योजनेमध्ये आपल्याला अनेक योजना दिलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक संस्थे सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना 2.5 लाख रुपयाची, शिष्यवृत्ती आहे, गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे, प्रधानमंत्री शहरी आवास योजना आहे, उच्च शिक्षण घेण्यासाठी आहे, दिव्यांग व्यक्तींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्याची योजना आहे, शबरी आदिवासी घरकुल योजना आहे, 1,72,240 रुपयाचा आहे आणि दिव्यांगासाठी राज्य पुरस्कार आहे। आणि आत्ताची जी शासनाने नुकतीच नवीन चालू केलेली आहे, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामुग्री अर्थसहाय्य 15,000 रुपयाचं। या ठिकाणी आपल्याला अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचं आहे, आपल्याला अर्ज करायचा आहे। यासाठी पात्रतेचे निकष, मर्यादा उत्पन्नाची नाही, वयोमर्यादा 18 वर्षावरील पुढे असावा, दिव्यांगाची टक्केवारी 40% आणि रहिवासी आवश्यक आहे। यासाठी आपल्याला कागदपत्र काय लागणार आहे, आधार कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID आणि संसाधने साधन संच खरेदीचा पुरावा हे सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहेत। हे अर्ज करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्यानंतर आपला अर्ज
या ठिकाणी ॲटोमॅटिक पोर्टलकडे केल्यानंतर सबमिट होणार आहे. जर अगोदर अर्ज भरला असेल तर अशा पद्धतीनं ऑनलाईन अप्लाय किंवा नसला भरला तर आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती भरता येणार आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आपणास दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या कार्यालयाला भेट द्या. धन्यवाद.